इथे मी 2 चमचे हे बेसन घेणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, एकदम बारीक चिरून घ्यायचा। इथे ही हिरवी मिरची, त्यानंतर घालायची एकदम थोडीशी हळद, ही धना पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा इथे गरम केलेलं तेल घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। पहिल्यांदा पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे। असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। एकदम आपल्याला पातळ करायचं नाही आहे, तर हे घट्ट ठेवायचं आहे। हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, एवढं घट्ट ठेवायचं आहे। आता इथे ना मी कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं होतं। तेल आपलं ना गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ना भजी करायला घ्यायची आहे। तर भजी आपण आता गोल करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने गोल गोळे करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये सोडायचे आहे। भजीमध्ये मी सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे। तुम्हाला जर सोडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। आता आपण छान अशी तळून घ्यायची आहे। आता आपण ना पलटी करून घेऊया। तेल ना एकदम गरम करून घ्यायचं, म्हणजे कशी भजी एकदम कुरकुरीत अशी होते। जर थंड झालं ना तर भजी आपली नरम पडते, म्हणून तेल गरम ठेवायचं, थंड नाही करायचं। आणि या अगोदर मी ना बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा। आणि लाईक करायला विसरू नका। हे बघा, खूपच छान आपली ना भजी ना तयार झाली आहे। हे बघा, या पद्धतीने गोल भजी आपली तयार झाली। तर आता आपण ही एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे।